आणि ही बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूरचा महापौर प्रतिभा धानोरकर यांच्या मर्जीतला होणार आहे अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली। हायकमांडच्या निर्णयानंतर वाद मिटलाय असंही वडेट्टीवार म्हणाले। चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता कुठलाच वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महापौर पदासाठी धानोरकर गटातून अर्ज देखील दाखल झाल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली। विषय राहिलेला नाही। तो गटनेता राजेश अडूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही। प्रतिभा धानोरकरांच्याकडून 4 महिलांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे। प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। तेजस, आपण बघतोय मागच्या अनेक दिवसापासून खरं तर धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामधला वाद सगळ्या राज्यानं बघितला। अंतर्गत गटबाजीचा फटका आता बसून भाजपला फायदा होतोय का काय, इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली। सध्याच्या क्षणाला महापौर उपमहापौर पदासंदर्भात जे काही दावे केले जात आहेत ते तरी खरं ठरणार की त्यात सुद्धा बदल होताना दिसू शकतो? नक्कीच रिद्धी, अगदी सुरुवातीपासून जर बघितलं तर महिनाभरापासून जे आहे धानोरकर आणि वडेट्टीवारांचा वाद जो होता तो सत्तासंघर्षाचा वाद चांगलाच पेटला होता। मुंबई नव्हे तर दिल्लीत सुद्धा संपूर्ण नगरसेवकांनी गाठलं होतं। ज्या पद्धतीने आपण बघितलं की लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आमदारांना बसमध्ये लक्झरी बसमध्ये नेलं जातं त्याच पद्धतीने जे आहे ते लक्झरी बसची हवा जे आहे ते संपूर्ण नगरसेवकाला जे आहे ते दिल्लीमध्ये पाहायला मिळालं। एकूणच बघितलं असेल तर सत्ता संघर्ष जो सुरू होता तर सत्ता संघर्षाला विराम जे आहे ते आज मिळालं असं प्रकारचे प्रश्नचिन्ह एका अर्थानं उपस्थित होत आहे। कारण की जर बघितलं असेल तर स्वतः वडेट्टीवार यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलं की महापौर हा जो आहे प्रतिभा धानोरकर यांच्या मर्जीत लावीन, म्हणजे त्यांच्याच गटात लावीन। 4 जे आहे ते अर्ज जे आहे ते आज जे आहे ते दाखल करण्यात आले। तर उपमहापौर जे आहेत ते वसंत देशमुख म्हणजेच वडेट्टीवार यांच्या गटातील असणार आहे। वसंत देशमुख हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत, विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जातात। यासोबत जर बघितलं असेल तर राजेश अडूळ यांच्या जे आहे ते गटनेता म्हणून जे आहे ते चंद्रपुरात असणार आहे। कारण की त्यांचे जे अधिकृत पत्र आहे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात सत्ता संघर्षाचा जो वाद हा महिन्यापासून थांबलाय। सकाळपासून जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आहेत ते वडेट्टीवार यांच्या घरी ताबा घेऊन होते आणि याच्यात जे आहे ते विचार मंथन संपूर्ण झालं। काँग्रेसचे श्रेष्ठींनी जे ते वडेट्टीवार यांच्याशी मंथन केलं आणि 2 पाऊल मागे जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचे जे समजतंय। त्यामुळे जे आहे 4 फॉर्म जे आहेत ते महानगरपालिकेत काँग्रेसकडनं जे आहे ते प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील गेलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर सत्ता संघर्ष जो आहे तो थांबलाय। मात्र एकूणच जे याच्यातले जे त्रुट्या जर बघितलं असेल तर सुरुवातीचा जे आहे ते प्रतिभा धानोरकर गटाने जी अधिकृत नोंदणी केली होती आणि त्यानंतर विजय वडेट्टीवारने नोंदणी केली होती, यावर जे आहे ते आक्षेप जे आहे ते विभागीय आयुक्ताने घेतलं होतं। मात्र आज जर बघितलं असेल तर 27 जे नगरसेवक आहेत ते एकत्र जे आहेत उद्या जे आहेत या संपूर्ण गट नोंदणी करतील। आज जे आहे ते फॉर्म भरायला जे आहे ते उशीर झाला आणि त्यामुळे जे आहे ते नगरसेवक जे आहे ते नागपूरला पोहोचू शकले नाही। त्यामुळे उद्या जे आहे ते त्यांना गट नोंदणी अधिकृत करता येईल। या संदर्भात जे आहे बघितलं असेल तर सुरुवातीला जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्त यांचा आक्षेप घेत जे आहे न्यायालयात सुद्धा गाठलं होतं। मात्र दुपारी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही आता न्यायालयात जाणार नाही कारण की आमच्या गट संपूर्ण एकत्र आहेत। त्यामुळे एकूणच जर चित्र जर बघितलं तर 27 नगरसेवक आहे। रिद्धी, याच्यात महत्वाचा विषय असा आहे की या संपूर्ण याच्यात जर गेम चेंजर कोणी असणार आहे तर युबीटी असणार आहे। युबीटी जे आहे ते महापौर साठी हट्ट लागली आहेत। स्वतः संदीप गिरे यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना म्हटलं की आम्हाला महापौर पद हवं। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊतची बातचीत केली। अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलं आमचे पक्ष वरिष्ठ नेते जे आहेत ते संजय राऊत असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांशी बोलतात। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर भाजप हा डोळा ठेवू नये, कारण की भाजप सुद्धा जे आहेत भाजपकडनं जे आहे ते संगीता खांडेकर यांनी जे आहे ते महापौरचा अर्ज भरलेला आहे। त्यामुळे संपूर्ण सत्ता संघर्षात भाजप शांत आहे। मात्र भाजप यामध्ये जे आहे ते महापौर घेणार का, कारण की 10 तारीख ह्या महापौर पदाची निवडणूक आहे। या संपूर्ण याच्यात आणखी काय हालचाली राजकीय वाढतात, आणखी काय खरंच हा वाद पुन्हा उफाळून बाहेर येतो का, हा सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी या सगळ्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भात तपशील देण्यासाठी हे सगळे प्रतिनिधी आमचे जोडले गेले होते आपल्याशी। कोल्हापूरमधून अपरसिंह आपल्यासोबत होते, नागपूरमधून तेजस, वर्ध्यामधून प्रमोद, नवी मुंबईमधून कविता आणि मुंबईमधून ज्योत्स्ना आपल्यासोबत होत्या। तुम्हा सगळ्यांना धन्यवाद बातमीचे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।